इंद्रायणीचं पसायदान 21 जानेवारी. मनाची कवाडं बंद करू नको कधीच. लेखक डॉक्टर संतोष मोतीराम मुळावकर. अभिवाचक किमया संतोष मुळावकर. का बरं स्वतःच्या मनाची कवाडं बंद करतोस? मनाची कवाडं बंद करण्यासाठी नसतात कधीच. कुठलंही दार बंद करण्यासाठी नसतं कधीच. दार असतं उघडं ठेवण्यासाठी. म्हणून दार बंद ठेवायचं नसतं कधीच. नाही म्हणायला दार बंद करावं लागतं कधी कधी. पण दार बंद करायचं असतं ते परत उघडण्यासाठी. दार बंद करायचं असतं ते आपल्या घरातला मनातला अंधार इतरांच्या घरात मनात जाऊ नये यासाठी. दार उघडं करायचं असतं, उघडं ठेवायचं असतं ते आपल्या घरातला मनातला प्रकाश बाहेर जावा आणि बाहेरचा प्रकाश आपल्या घरात मनात यावा ह्यासाठी. बंद असणं हा दाराचा स्वभाव नसतोच. बंद असणं ही दाराची संस्कृती नसते आणि प्रकृतीही. मनाचं दार तर नेहमी उघडं ठेवण्यासाठीच असतं. मन कितीही मलूल झालं, कोमेजलं, खिन्न झालं, उद्ध्वस्त झालं, मनाचे पंख छाटले गेले, सैरभर झाले तरीही. मन उद्ध्वस्त झालं म्हणून मनाचं दार बंद केलं, बंद झालं, बंद ठेवलं गेलं तर मनाला कुणीही मन म्हणणार नाही. अगदी मनसुद्धा मनाला मन म्हणणार नाही. मनाला मन म्हणता यावं, मनाला मनासारखं वागता यावं, मनाला मनासारखं जगता यावं यासाठी मनाचं दार उघडं ठेवावं लागतं. मन म्हणजे काही स्वतःची आसवं, हासवं आणि आठवं कोंडून ठेवण्याचा तुरुंग नाही. आपली आसवं, हासवं आणि आठवं असा काय गुन्हा करतात की त्यांना कोंडून ठेवायचं असतं? आसवांची, हासवांची आणि आठवांची गुन्हेगारी असलीच तर ती निरागस असते. म्हणून ती हवीशी असते. आपली आपल्याला आणि इतरांनाही. आपली आसवं, हासवं आणि आठवं मनात डांबून ठेवली तर मनालाही ते आवडत नाही. कसं आवडेल? ते आवडायला मन संकुचित असतं. तुला सांगतो, आपलं मन संकुचित नसतंच. माणसाचं मन संकुचित नसतंच. माणसाचं मन मोठंच असतं. माणूस असतोच मोठ्या मनाचा. माणूस असतोच भव्य मनाचा. म्हणूनच माणसाच्या मनाचं कधी झाड होतं, तर कधी आकाश, तर कधी ढग, तर कधी पाऊस, कधी इंद्रधनुष्य, कधी समुद्र, तर कधी वाळवंट, ओलाव्याला आधार देणारं, तर कधी चांदणं, कधी निळाई, तर कधी प्रकाश, तर कधी शृंगारलेला अंधार, तर कधी चिमणीचा खोपा, तर कधी घर, तर कधी घरटं, तर कधी घरट्यातलं पाखरू, तर कधी माणसाचं लेकरू, कधी माणूस, कधी आणखी काही, कधी जमीन, तर कधी कधी हे सगळं. माणूस असतोच असा भव्य मनाचा. सगळी भव्यता त्याच्या मनातच असते. मनाच्या भव्यतेनंच तो बाहेरच्या भव्यतेला अधिक भव्य करतो. बाहेरच्या भव्यतेत रंग भरतो. आपल्या मनातल्या हासवांनीच तो ढगांना हसरं करतो. आपल्या मनातल्या आसवांनीच तो पावसाला आत्मीय ओलावा देतो. आपल्या मनातल्या आठवांनीच तो इंद्रधनुष्याला ढुसण्या देतो. आपल्या मनातल्या गंधानंच तो मृदगंधाला जागं करतो. झाडाची सावली त्याच्या मनातलीच असते. अनंतातली निळाई त्याच्या मनातल्या अनंताच्या निळाईनंच रिमझिमलेली असते. चांदणं चंद्रमौळी होत जातं ते त्याच्या मनामुळंच. नक्षत्र नक्षत्र होतात ते त्याच्या मनामुळंच. ओढ्याची ओढ, नदीचा प्रवाह, त्या प्रवाहातला चिंतनडोह आणि या सगळ्याचा होणारा सागर, महासागर. ह्या महासागराला आधार देणारी, आकार देणारी, या सागराचा, महासागराचा सांभाळ करणारी माती त्याच्या मनातलीच असते. ह्या मातीतून उगवणारी घरं, प्रासादं आणि त्याहीपेक्षा भव्य झोपड्या, नगरं, महानगरं, गावं आणि त्याहीपेक्षा मोठ्या मनाची खेडीपाडी, ह्या सगळ्यांना गुंफणारं राष्ट्र, या राष्ट्रांना गुंफणारं, प्रत्येक राष्ट्रात गुंतलेलं विश्व, हे सगळं माणसाच्या मनातून उगवलेलं असतं. या भव्यतेत गुंतलेली चित्र, कथा, कविता, गाणी, नृत्य, नाट्य, सगळ्या कला, चित्रपट, आणखी सगळं सगळं माणसाच्या मनातूनच उगवलेलं असतं. होय, राज कपूरच्या चित्रपटातली भव्यता त्याच्या मनातलीच भव्यता असते आणि हॉलिवूडचा चित्रपट निर्माता
सेसिल बी दमिल ह्याच्या चित्रपटातली भव्यता त्याच्या मनातलीच असते आणि म्हणूनच ती भव्यता त्याच्या मनासारखीच असते. 21 जानेवारी 1959ला सेसिल बी दमिलच्या निधनामुळं हॉलिवूडमध्ये निर्माण झालेली भव्य पोकळी, कधीही भरून न निघणारी पोकळी माणसाच्या मनातल्या भव्यतेतूनच, मोठेपणातूनच आलेली असते. माणसाच्या मनाच्या भव्यतेला मनाची कवाडं बंद असणं मान्य नसतं कधीच. म्हणून तर म्हणतोय, मनाची कवाडं बंद करू नकोस कधीच.